पुढचा टॉपिक आहे मित्रांनो पिझो इलेक्ट्रिक फोर्स ट्रान्सड्यूसर। या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, पिझो इलेक्ट्रिक फोर्स ट्रान्सड्यूसर या ठिकाणी सुद्धा मित्रांनो फोर्स आपण मेजर करणार आहोत आणि या फोर्सचं जे कन्वर्जन आहे ते एका इलेक्ट्रिकल सिग्नल मध्येच केलं जाणार आहे, म्हणून याला फोर्स ट्रान्सड्यूसर असं म्हटलंय। फक्त जो टाइप आहे तो म्हणजे पिझो इलेक्ट्रिक। आता पिझो इलेक्ट्रिक हा काय प्रकार असतो ते आपण समजून घेऊया। मित्रांनो, काही मटेरियल असे असतात, नॅचरली असे असतात किंवा सिंथेटिक पण असतात। काही मटेरियल असे असतात की ते मटेरियल दॅट प्रोड्यूस दी चार्ज, काही मटेरियल स्वतःमध्ये एक चार्ज तयार करतात व्हेन दे आर अंडर अ मेकॅनिकल स्ट्रेस। थोडक्यात काय मित्रांनो समजून घ्या, काही मटेरियल असे असतात की ज्यांच्यावरती आपण स्ट्रेस दिलं। आता लक्षात घ्या, सपोज हा एक मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल हा मटेरियल काय तयार करतो तर चार्ज तयार करतो। ओके, स्वतःमध्ये एक चार्ज तयार करतो, पण कधी तयार करतो? व्हेन अंडर दी मेकॅनिकल स्ट्रेस। आता मित्रांनो, मेकॅनिकल स्ट्रेस कधी येणार आहे मटेरियलवर? जर ह्या मटेरियलवरती मी फोर्स अप्लाय करेल, हे फोर्स अप्लाय केल्यानंतर ह्या मटेरियलवरती स्ट्रेस क्रिएट होईल आणि त्या स्ट्रेसमुळे हा मटेरियल चार्ज तयार करतो। ह्या मटेरियलला पिझो इलेक्ट्रिक मटेरियल असं म्हटलं जातं। मित्रांनो, हा इफेक्ट रिव्हर्सिबल सुद्धा असतो। म्हणजे काय, जर तुम्ही ह्या मटेरियलला जर तुम्ही चार्ज दिला बाहेरून एक्सटर्नल, तर ह्या मटेरियलमध्ये मेकॅनिकल स्ट्रेस तयार होते। हे मटेरियल एकतर एक्सपांड होतं किंवा कॉन्ट्रॅक्ट होतं, म्हणजे त्यावरती स्ट्रेस तयार होतो, हे लक्षात घ्या। त्या मटेरियलला आपण पिझो इलेक्ट्रिक मटेरियल असं म्हणतो। मित्रांनो, हा जो चार्ज असतो, किती चार्ज तयार होईल, हा जो चार्ज असतो इट इज प्रपोर्शनल टू द फोर्स ऑर स्ट्रेस। म्हणजेच काय, तुम्ही जेवढा जास्त फोर्स किंवा स्ट्रेस त्यावरती अप्लाय कराल तेवढा जास्त या ठिकाणी काय तयार होतो? चार्ज तयार होतो। आता तुम्हाला थोडंसं समजलं असेल मित्रांनो, या ठिकाणी मेजरमेंट कसं होत असेल की जर फोर्स अप्लाय केल्यानंतर चार्ज तयार होतो आणि फोर्सशी तो प्रपोर्शनल असतो, तर याचाच अर्थ काय, आपण हा चार्ज मेजर केला की आपण फोर्सचं मेजरमेंट सांगू शकतो। ओके मित्रांनो, आता हे चार्ज मेजर कसा करणार? तर मित्रांनो, चार्ज ॲम्प्लिफायर नावाचा डिव्हाइसचा वापर करून हा चार्ज आपण कन्वर्ट करतो व्होल्टेजमध्ये। कशामध्ये? व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करून घेतो। चार्ज ॲम्प्लिफायर या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण ह्या चार्जला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करून घेतो। आता मित्रांनो, या तिन्ही सेंटेन्सवरनं तुम्हाला एवढं एक समजलं असेल की हे एक मटेरियल आहे, पिझो इलेक्ट्रिक मटेरियल। यावरती जर मी फोर्स अप्लाय केला म्हणजे काय होईल, त्या मटेरियलवरती स्ट्रेस क्रिएट होईल। या स्ट्रेसमुळे त्या मटेरियलमध्ये काय तयार होईल? चार्ज तयार होईल। परंतु चार्ज ॲम्प्लिफायरचा वापर करून मी ह्या चार्जला कशात कन्वर्ट केलं? व्होल्टेजमध्ये। म्हणजे शेवटी काय, हा जो मटेरियल आहे, सपोज पिझो इलेक्ट्रिक मटेरियल आहे, हा पिझो इलेक्ट्रिक मटेरियल, ह्या मटेरियलवरती ज्यावेळेस मी फोर्स अप्लाय करेल त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल? व्होल्टेज, सिंपल भाषेमध्ये। आणि हे व्होल्टेज प्रपोर्शनल असतं तुम्ही अप्लाय केलेल्या फोर्सवरती। म्हणजे तुम्ही जर हे व्होल्टेज मेजर करू शकला तर तुम्ही या फोर्सची व्हॅल्यू मेजर करू शकता किंवा सांगू शकता। ओके, यालाच पिझो इलेक्ट्रिक फोर्स ट्रान्सड्यूसर असं म्हटलं जातं। मित्रांनो, नॅचरली क्वार्ट्ज आणि रॉकेल सॉल्ट, ओके, हे दोन असे मटेरियल आहेत की जे पिझो इलेक्ट्रिक ह्या प्रिन्सिपलवरती वर्क करतात। आणि सिंथेटिक मध्ये लिथियम सल्फेट आहे, हा लिथियम सल्फेट सुद्धा एक पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर म्हणून काम करतो। ही एक बेसिक इन्फॉर्मेशन होती मित्रांनो पिझो इलेक्ट्रिक फोर्स ट्रान्सड्यूसर बद्दल, हे समजणं फार गरजेचं आहे। थोडक्यात काय आहे मित्रांनो बघा, हा एक मटेरियल आहे, ओके, हा मटेरियल आहे
या मटेरियलवरती ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करणार आहोत, ओके, यावरती ज्यावेळेस फोर्स अप्लाय करणार, कुठूनही तुम्ही फोर्स अप्लाय करा, तर या ठिकाणी तुम्हाला व्होल्टेज मिळणार आहे, व्होल्टेज किंवा आपण त्याला म्हणूया चार्ज मिळणार आहे. चार्जचं कन्व्हर्जन आपण व्होल्टेजमध्ये करून घेतो. ओके, म्हणजेच फोर्स अप्लाय केला की ह्या मटेरियलमध्ये स्ट्रेस तयार होते. स्ट्रेस तयार झाली की तो चार्ज तयार करतो स्वतःमध्ये आणि ह्या चार्जला आपण व्होल्टेजमध्ये काय करतो, कन्वर्ट करून घेतो. म्हणजे शेवटी फोर्स हा जो आहे हा व्होल्टेजवरती डिपेंड असतो. म्हणजेच व्होल्टेज जे आहे फोर्सवरती डिपेंड असतं. या चेंज इन व्होल्टेजवरनं तुम्ही या फोर्सची व्हॅल्यू सांगू शकता. या ठिकाणी मित्रांनो पिझो इलेक्ट्रिक फोर्स ट्रान्सड्यूसरची डायग्राम तुम्हाला दिसते. सर्वात अगोदर मित्रांनो या ठिकाणी 2 सिलेंडर आहेत. हा जो आहे याला आपण इंटरनल सिलेंडर असं म्हणतो, इंटरनल सिलेंडर. आणि हा जो आउटर मित्रांनो जो दिसतोय याला एक्सटर्नल सिलेंडर असं म्हटलं जातं. ओके, एक्सटर्नल सिलेंडर. या ठिकाणी हा मित्रांनो एक्सटर्नल सिलेंडर आहे आणि त्याच्या आतमध्ये हा शेडिंग केलेला जो आहे तो इंटरनल सिलेंडर आहे. मित्रांनो या दोन्ही सिलेंडरच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला जसं पिंक कलरने हे दाखवलेलं आहे मी, हा जो मटेरियल आहे हा आहे आपला पिझो इलेक्ट्रिक मटेरियल, पिझो इलेक्ट्रिक मटेरियल. आणि ह्या पिझो इलेक्ट्रिक मटेरियलचेच वायरिंग कनेक्शन आपण दिलेले आहेत चार्ज ॲम्प्लिफायरला. मी आत्ताच सांगितलं हा जो पिझो इलेक्ट्रिक मटेरियल जो चार्ज यामध्ये डेव्हलप करतो स्वतःमध्ये, त्या चार्जला चार्ज ॲम्प्लिफायर ह्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करत असतो. ओके, हे सिंपल कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो. या ठिकाणी पुन्हा आपण शॉर्ट मध्ये त्याला बघूया. हे जे आहे हे इलेक्ट्रिक कनेक्शन्स आहे, म्हणजे वायरिंग. जसं मी म्हटलं की हा शेडेड पोर्शन हा इंटरनल सिलेंडर, हा बाहेरचा पोर्शन म्हणजे आउटर सिलेंडर. या इंटरनल आणि एक्सटर्नल सिलेंडरच्या मध्ये हा जो पोर्शन दाखवला आहे हा म्हणजे पिझो इलेक्ट्रिक मटेरियल. या पिझो इलेक्ट्रिक मटेरियलचा जो चार्ज आहे तो चार्ज या इलेक्ट्रिक कनेक्शनद्वारे आपण चार्ज ॲम्प्लिफायरला देतो आणि चार्ज ॲम्प्लिफायर त्या चार्जचं कन्व्हर्जन व्होल्टेजमध्ये करतो. मित्रांनो आत्ताच मी पिझो इलेक्ट्रिकचं बेसिक प्रिन्सिपल सांगितलं की ह्या ठिकाणी इंटरनल सिलेंडरवरती जर आपण फोर्स अप्लाय केला, ओके, फोर्स अप्लाय केला तर बाय डिफॉल्ट हा फोर्स शेवटी कोणावरती येणार आहे, करेक्ट आहे, पिझो इलेक्ट्रिक मटेरियलवरती येणार आहे. आणि मी आत्ताच सांगितलं पिझो इलेक्ट्रिक मटेरियलवरती जर फोर्स अप्लाय झाला तर तो स्वतःमध्ये चार्ज डेव्हलप करतो. जसं की आत्ताच सांगितलं फोर्स दिला की तो स्वतःमध्ये चार्ज डेव्हलप करतो आणि आपण ह्या चार्जचं कन्व्हर्जन या ठिकाणी व्होल्टेजमध्ये करून घेतो. आणि अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगितली की हा जो फोर्स आहे आणि हा जो चार्ज आहे किंवा व्होल्टेज आहे हे एकमेकांना प्रपोर्शनल असतात. म्हणजे जेवढा जास्त फोर्स तुम्ही अप्लाय कराल तेवढा जास्त चार्ज तयार होईल, तेवढं जास्त व्होल्टेज असेल. म्हणजेच काय, मी जर या ठिकाणी हे व्होल्टेज मेजर करू शकलो तर मी या फोर्सची व्हॅल्यू सुद्धा सांगू शकतो. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो फोर्स मेजरमेंट केलं जातं.